श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कोथिंबीर वडी हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कोथिंबीर वडी हे नाव ऐकलं की तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. तर आज माझी आई स्पेशली माझ्यासाठी बनवणार आहे कोथिंबीर वड्या, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आईने कोथिंबीर घेतली आणि एकदम बारीक चिरून घेत आहे. कोथिंबीर चिरून झाल्यावर आईने थोडेसे मीठ, लसूण आणि मिरच्या घेतल्या व छान असं कुटून घेतलं. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले व ते पण कुटून घेतले. व बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये टाकले 1 चम्मच हळद व बेसन पीठ घेतले आणि मिक्स केले. छान मिक्स करून झाल्यावर आईने त्यामध्ये पाणी टाकलं आणि उंडा तिंबून घेतला. आईने गरम पाणी करून घेतले व एक चाळणी घेतली. त्यामध्ये छान प्रकारे उंडा सेट करून घेतला आणि मस्तपैकी तीळ लावून घेतले. गरम पाण्यावरती चाळणी ठेवून अगदी व्यवस्थितपणे झाकून ठेवायचे आहे. काढून घेत आहे आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवते. चला तर मग आता थंड झालेलं आहे. आई आता त्याच्या चौकोनी छान अशा वड्या पाडून घेणार आहे. आता वड्या पाडून झाल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत. आईने आधीच तेल गरम व्हायला ठेवलं होतं, तर आता आई एक एक वडी तेलामध्ये सोडत आहे. आई आता छान अशा तळून घेते. कसं आहे ना, छान तळून घेतल्या की त्या कुरकुरीत होतात. आईने त्याला लालसर आणि गोल्डन असा कलर येईपर्यंत तळून घेतलं. असा कलर आल्यावर किती भारी दिसत आहेत ना. आई एक एक करून सगळ्याच वड्या तळून घेणार आहे. मला तर असं झालंय, कधी होतात आणि कधी नाही. खरं तर मला वड्या खाण्याची खूपच घाई झालेली आहे. जर ह्या वड्या दिसायलाच इतक्या सुंदर दिसत आहेत तर खायला किती छान असेल बरं, हो की नाही. आता पूर्ण वड्या तळणं झाल्या आहेत. वाव, किती छान दिसत आहेत वड्या, अतिशय सुंदर.
मी तर ताबडतोब एक वडी खायला घेतली आणि म्हटले की तुम्हालाही दाखवते फोडून किती भारी वडी येते. तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे. कलर पण किती छान आलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.